काल अर्थात 14 जानेवारी रोजी काँग्रेसने मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली। त्याच दिवशी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय। मुंबईतील काँग्रेस पक्षाचा मोठा चेहरा असलेले मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मोठ्या दिमाखात त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश झाला। यावेळी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचा आणखी एक महत्त्वाचा मोठा नेता महायुतीच्या गोटात सामील झाला आहे। मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडणं याला वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। त्यातील महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेला दक्षिण मुंबई महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे। त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला नसता। त्याचमुळे देवरांनी काँग्रेसची साथ सोडली आहे असं बोललं जात आहे। यामध्ये कितपत तथ्य आहे, खरं आहे आणि आता देवरांना शिंदे गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवता येणार आहे का, तिकीट मिळणार आहे का, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहताय नवराष्ट्र। मिलिंद देवरा यांच्याबद्दल या अगोदर जाणून घेऊयात। मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव होतं। काँग्रेसमधील प्रबळ नेते आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख होती। ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात आला आणि दुसरीकडे मिलिंद देवरांच्या नाराजीच्या बातम्या समोर येऊ लागल्या। आता याच नाराजीतून मिलिंद देवरा यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे। मिलिंद देवरांच्या पक्षबदलामुळे निश्चित काँग्रेसमध्ये मोठं नुकसान होईल, पण दक्षिण मुंबईतील सगळीच राजकीय गणितं मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात। मिलिंद देवरा 15व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य म्हणून मिलिंद देवरांना ओळखलं जायचं। अवघ्या 27व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले। 2004च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयंतीबेन मेहता विरुद्ध 10,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला। 2009च्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा मिलिंद देवरा मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले। मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला। त्यांचे वडील ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेसचे प्रबळ नेता मुरली देवरा हे होते। आता दक्षिण मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहायची तर 2019 साली लोकसभा निवडणूक शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्याने जिंकली। त्यामुळे शिवसेना मात्र एकसंध होती। त्यावेळी शिवसेना भाजप युती देखील होती। मात्र आता शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। दक्षिण मुंबईत एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। वरळी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ, शिवडी अजय चौधरी हे आमदार असलेले ठाकरे गटाचे तो मतदारसंघ, त्यानंतर भायखळा यामिनी जाधव शिंदे गटाचे आमदार आहेत। मलबार हिल मंगलप्रभात लोढा मंत्री भाजपचे आमदार आहेत। कुलाब्यातून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष स्वतः भाजपचे आमदार आहेत आणि मुंबादेवी अमीन पटेल काँग्रेसचे आमदार आहेत। असं बलाबल सध्या दक्षिण मुंबईत आहे। त्यात आता शिवसेना 2 गटात विभागली गेली आहे। यानंतर आता तोंडावर असलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुका याबद्दल बोलायचं झालं तर महायुती ही जागा भाजपकडे जाणार असल्याचं बोललं जाते। त्याचसोबत भाजपचे मंगलप्रभात लोढा मंत्री आहेत, ते देखील या मतदारसंघातून खासदारकीसाठी इच्छुक आहेत। तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नावाची चर्चा लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघातून होत आहे। यामुळे मतदारसंघ जर भाजपकडे महायुतीत गेला तर शिंदे गटात जाऊन मिलिंद देवरांना इथून लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही असं शक्य नाही, स्पष्ट होतं। असं शक्यताही जास्त आहे। त्यानंतर दुसरा विषय असा आहे की शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची गरजच पडणार नाही। ते थेट राज्यसभेवर खासदार होतील। एप्रिल महिन्यामध्ये त्यांना शिंदे गटाकडून राज्यसभेवर पाठवण्यात येईल। त्यामुळे असं झालं तरीही त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची गरज पडणार नाही आणि ते खासदार होतील। त्यामुळे पक्षप्रवेशानंतरच्या 2 शक्यतांमध्ये तर त्यांना लोकसभा निवडणूक लढवायला मिळत नाहीये। मग लोकसभेसाठी त्यांनी काँग्रेसची साथ सोडली म्हणणं चुकीचं ठरेल। यानंतर जर लोकसभा निवडणूक लढवलीच मिलिंद देवरा यांनी तर दक्षिण मुंबईत मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे। अशातच दक्षिण मुंबई लोकसभेसाठी मिलिंद देवरा एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा ठरतील हे मात्र नक्की। अशातच देवरांसाठी एक अडचण मात्र नक्की असेल, ती म्हणजे लालबाग, काळे चौकी, शिवडी आणि परळ भागात मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे मिलिंद देवरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातील हा भला मोठा मराठी पट्टा कितपत स्वीकारेल हा मोठा प्रश्नच आहे। लालबाग, परळ म्हणजेच एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेना विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे। त्यामुळे या पट्ट्यात देवरांना कितपत पसंती मिळेल हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा। अशातच इथं शिवसेने जर उमेदवार मनसेने जर उमेदवार दिला
तर आणखी समीकरणं बिघडू शकतात. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवली तरीही देवरांना जिंकणं कठीण जाणार आहे. असं सगळं असलं तरी मिलिंद देवरा यांच्या येण्यामुळे शिंदेंचा फायदा झाला. त्यांची दिल्लीतील ताकद वाढणार आहे. दिल्लीत महत्त्वाचा असा चेहरा एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. तसंच मीडिया पॅनलिस्ट म्हणून देखील मिलिंद देवरा यांचं नाव चांगलं चर्चेत असतं. त्यामुळे एकनाथ शिंदेंची ताकद वाढली तरी देखील मिलिंद देवरा यांना लोकसभा निवडणूक लढवता येईल किंवा लोकसभेवर खासदार म्हणून जाता येईल अद्याप तरी दुसरं दिसतंय. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? मिलिंद देवरा लोकसभेची निवडणूक लढवून खासदार होतील का? ते राज्यसभेवर जातील का? नेमकी शक्यता काय? कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पाहत रहा नवराष्ट्र.